एक मोठी बातमी येते बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळले आणि या पावसामुळे काजळवाडीला नदीला पूर आलाय। दरम्यान पुराच्या पाण्यातनं गावाकडे जात असताना एक शेतकरी यामध्ये वाहून गेलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। दरम्यान शेतकरी थोडक्यात बचावल्यामुळे मोठा अनर्थ टळला। अकोल्यात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। बीडच्या माजलगाव शहरात दमदार पावसाने मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आले। नगरपालिकेच्या वतीने सांडपाणी व्यवस्थापन न केल्यामुळे गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले। शहरात झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत। शिरूर तालुक्यातील मांडवगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लॉवरचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं। लातूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओढे नाले भरभरून वाहू लागलेत। पुराचं पाणी पुलावरनं वाहत असून सुद्धा तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे सुदैवानं हानी टळली। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलं झोडपलं, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा देखील पावसात भिजल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली। हातावरती पोट असलेल्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्याचं गटारातलं साहित्य घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्यासोबतच अन्नधान्याचं देखील नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसानं वरवड गावातील ओढ्याला पूर आला। या पुरामध्ये आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्या। दोघींचे मृतदेह सापडले। लातूरमध्ये मंगळवारी अतिमुसळधार ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शहरातील जनजीवन ठप्प झालंय। मावळ तालुक्यात 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं। शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला। वाशिमच्या मालेगाव शहरातील शिव चौकातील एका विद्युत पोलवरच्या वायरिंगला अचानक भीषण आग लागली। आगीने जोर धरला, मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। कोल्हापुरातल्या इंगळीमध्ये नागरी वस्तीचा काही भाग खचला। 5 मोठ विहिरीच्या बाजूचा परिसर खचल्यामुळे परिसरातील 25 घरांना धोका निर्माण झालाय, तर विहिरीच्या बाजूचं बांधकाम सुद्धा खचायला सुरुवात झाली आहे। आगामी पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापुरातील संभाव्य पूर नियंत्रण आणि जलाशयांचं व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आंतरराज्यीय समन्वय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली। या बैठकीत आगामी पावसाळ्यात पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देऊन हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। पावसासंदर्भातलीच बातमी बघूयात। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुराचं पाणी पुलावरनं वाहत असून सुद्धा तिघांनी जीवघेणा प्रयत्न केला हा पूल ओलांडायचा। पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे सुदैवानं हानी टळली। लातूर शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे लातूर शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। लातूरमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक घराघरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं। लातूरमधली ही दृश्य आहे। जिल्ह्यामध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाला। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। रस्ते आहेत की काय हे कळायला मार्ग नाही, आणि याच पाण्यामध्ये अक्षरशः या दुचाकी सुद्धा पूर्णपणे बुडलेल्या दिसतायत। गुडघ्याच्या वर पाणी दिसतंय रस्त्यावरती वाहताना।
आणि याच पाण्यातनं वाहून जाणारी वाहनं वाचवताना नागरिक। मे महिन्यातच पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं। या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता। या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं। पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतेच आहे। महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती, त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे। यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला। मुंबई, ठाणे, पुणे या शहरात स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी स्वबळावरती लढण्याची चाचपणी करा, अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिल्याची माहिती मिळते महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान। अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते आणि त्यांनी या दौऱ्यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावरती लढण्याचे संकेत दिलेत आणि त्यापैकी मुंबई असेल, ठाणे, पुणे या भागामध्ये स्वबळावरती निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे भाजप स्वबळावरती लढणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, खास करून मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी। राज्यात यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्म भरले। धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी होता। धरणाची क्षमता 8.36 टीएमसी आहे। मुंबईमध्ये दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली। या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या आहेत। सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात सुद्धा लालपरी सेवा बजावते। लालपरीनं 2 दिवसात 63,83 लाखांचं उत्पन्न मिळवलं। या मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केला। मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामं हाती घेतली आहेत। मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे। या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। पुण्यात मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली, मात्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आता आलेली आहे। त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होतोय।